अंधारात मोबाईलवर बोलणं आलं अंगलट। बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी। बिबट्याचे वाढते हल्ले, जगणं मुश्किल। मोबाईल शिवाय आपलं पान हलत नाही, मग तुम्ही शहरात असा किंवा गावखेड्यात। मात्र हाच मोबाईल बेसावत क्षणी अडचणीत आणू शकतो। एका तरुणाला रात्री घराबाहेर मोबाईलवर बोलणं खूप महागात पडलं, कारण बिबट्यानं नेमका त्याच वेळी त्याच्यावर हल्ला केला। पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जुन्नर रस्त्यालगत ही घटना घडली। साकार नगरी सोसायटी जवळ रात्री 8:15च्या सुमारास 18 वर्षांचा तनिष परदेशी हा तरुण रस्त्यानजीक मोबाईलवर बोलत होता। त्याच वेळी बिबट्यानं त्याच्यावर झडप घातली। त्यात तनिष जखमी झालाय। पोटरीवर बिबट्याची नखं लागली आहेत। नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। नशीब बलवत्तर म्हणून तनिष या हल्ल्यातून वाचलाय। दरम्यान बिबट्या अचानक समोर आल्यावर काय कराल याबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केलंय। हाईट बघतो, किती उंच आहे, किती मोठं दिसतंय, त्याच्यावरती तो ठरवतो अटॅक करायचं की नाही। ही साईज पटकन तो अटॅक करू शकतो। हे असं करायचं, जॅकेट असेल पटकन असं उघडायचं आणि उभं राहायचं, तो परत फिरून जातो। त्याला असं लांबून दिसतो की हा मोठा प्राणी आहे। मुख्य म्हणजे या लहान मुलांना सांभाळायचं। छोटी मुलं शाळेत सोडायला जा, त्यांना सोबत जा, व्हॅनमध्ये बसेपर्यंत त्यांच्यावर जा। मोठ्या माणसांनी पण कधी असं खाली बसायचं नाही। खाली बसलेले असाल चूल पेटवायला, गवत कापायला, तर तुमच्यावर अटॅक होऊ शकतो। धावायचं नाही। बिबट्या आला तुम्ही पण थांबा, तो रस्ता बदलून निघून जाईल। रात्रीचं थोडीशी शेकोटी पेटवून ठेवा, थोडासा धूर निघेल आणि आग दिसेल, अशा प्रकारचं करून ठेवा। मोबाईलवरती म्युझिक हे लावूनच बाहेर निघा। समुद्रावर पण जाणार असाल तरी गोंगाट झाला पाहिजे थोडासा। मोबाईलवरचे हिरो लोक फिरत असतात ना, नेटवर्क शोधत एकटे, किंवा कोणाशी चॅटिंग करायला कॉर्नरला जाऊन बोलत असतात ना, त्यांना सांगा तसं करू नका थोडे दिवस। लहान मुलांवरील वाढत्या हल्ल्यानं वन विभागानंही जनजागृतीसाठी एक व्हिडिओ जारी केलाय। दरम्यान नारायणगावमधील तरुणावर हल्ला झाल्यानंतर वन विभागाच्या टीमनं घटनास्थळी पाहणी केली। ड्रोनद्वारे वारुळवाडीतील मीनाक्षी कृपा वसतिगृह परिसरात 200 फूट अंतरावर 3 बिबटे आढळले। याच भागात बिबट्यानं 4 पाळीव जनावरांवर हल्ला केल्याची घटना ताजी आहे। वन विभागानं परिसरात 8 पिंजरे लावले। पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात बिबट्यानं अक्षरशः कहर केलाय। लोकांचं घराबाहेर पडणं कठीण झालंय, त्यामुळे यावर तातडीनं उपाय योजणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम।